Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Last lecture we have studied how to measure vertical angle magnetic bearing of a survey line. Okay. Today we are going to study prolonging and ranging a straight line by using theodolite. So the unit outcome of today's lecture is prolonging and ranging a straight line by using theodolite. Prolonging straight line. There are two methods of prolonging a given line such as AB. Suppose AB is a straight line and we have to prolong it. म्हणजेच काय AB ह्याच दिशेनं तीच लाईन स्ट्रेट लाईनमध्ये पुढं पुढं वाढवत जाणे, एक्सटेंड करणे, त्याला आपण म्हणणार प्रोलॉंगिंग. हे प्रोलॉंगिंग करण्याच्या दोन मेथड आहेत, एक फोरसाइट मेथड, सेकंड बॅकसाइट मेथड. फर्स्ट फोरसाइट मेथड as shown in figure. Set up theodolite at station A. या केसला आपण A ला theodolite सेट करणार. Level it accurately. Bisect the point B correctly. इथं आपण B ला एक रेंजिंग रॉड समजा लावलेला असेल आणि आपलं theodolite इथं A ला आपण सेट केलेला आहे. हा B चा रेंजिंग रॉड आपण बायसेट करणार. एस्टॅब्लिश अ पॉइंट C इन द लाइन बियॉन्ड B approximately by looking over the top of telescope and accurately by sighting through the telescope. तर या थिओडोलाइटच्या टॉपवरून पाहून आपण B च्या लाईनमध्ये इथं C ला रेंजिंग रॉड लावणार. आणखी टेलिस्कोपमध्ये पाहून ॲक्युरेट C हा बायसेट करणार. बरोबर. आणि C लोकेट केलं की AB लाईन C पर्यंत एक्सटेंड झाली. शिफ्ट द इन्स्ट्रुमेंट टू B. आता C AB लाईन आपली C पर्यंत एक्सटेंड झाली. त्यानंतर शिफ्ट द इन्स्ट्रुमेंट ॲट B अँड टेक फोरसाइट ऑन C. सेम केस. देन सेट इन्स्ट्रुमेंट ॲट B अँड टेक फोरसाइट ऑन C अँड एस्टॅब्लिश अ पॉइंट D इन अ लाईन बियॉन्ड C. आणि C च्या पलीकडं हा D लाईन एस्टॅब्लिश करायचं, फिक्स करायचं. रिपीट द प्रोसेस अंटिल द लास्ट पॉईंट Z इज रीच्ड. म्हणजेच ही सेम प्रोसिजर आपण असं रिपीट करत करत झेडपर्यंत जाणार. म्हणजेच थोडक्यात AB लाईन ही आपण झेडपर्यंत एक्सटेंड केली. Prolonging straight line. Next method, that is back sighting method. As shown in figure, suppose AB is a survey line, we have to prolong it up to Z. Set up instrument at B and level it accurately. पहिल्यांदा आपण काय करणार, B ला इन्स्ट्रुमेंट सेट करणार, ओके, आणि लेवल ॲक्युरेट करणार. टेक बॅकसाइट ऑन A. A ला इथं आपण रेंजिंग रॉड लावणार. A ला इथं रेंजिंग रॉड लावणार आणि हा टेलिस्कोप इकडं बायसेट करून एकडं टेलिस्कोप पण बायसेट करणार. टाईट द अप्पर अँड लोअर क्लॅम्प. अप्पर अँड लोअर क्लॅम्प टाईट करणार. ट्रान्झिट द टेलिस्कोप अँड एस्टॅब्लिश पॉईंट C इन द लाईन बियॉन्ड B. आपण टेलिस्कोप एकडं बायसेट केलेला आहे Aचा. त्यानंतर टेलिस्कोप ट्रान्झिट करणार, म्हणजेच काय 180 डिग्रीमध्ये रोटेट करणार. म्हणजे तुमचा टेलिस्कोप काय होईल, इकडे या Cच्या लाईनमध्ये इकडे येईल. आणखीन मग इथं रेंजिंग रॉड सेट करा Cला आणि C पॉईंट हा लोकेट करा. अशा प्रकारे AB लाईन आपण C पर्यंत एक्सटेंड केली. शिफ्ट द टेलिस्कोप थिओडोलाइट टू C. द नेक्स्ट स्टेप, टेलिस्कोप आपण थिओडोलाइट C ला सेट करणार अँड बॅकसाइड ऑन B. परत B ला इकडे बायसेट बॅकसाइड रीडिंग घेणार अँड ट्रान्झिट द टेलिस्कोप अँड एस्टॅब्लिश पॉईंट D इन लाईन बियॉन्ड C. त्यानंतर मग D हा पॉईंट आपण एस्टॅब्लिश करणार Cच्या पलीकडे. बरोबर. रिपीट द प्रोसेस अंटिल द लास्ट पॉईंट Z इज एस्टॅब्लिश्ड.
झेड पॉईंट येईपर्यंत अशी सेम प्रोसेस आपण रिपीट करत करत पुढं जाणार. यालाच आपण म्हणणार बॅक साइटिंग. इन द बॅक साइटिंग मेथड, now if the instrument is in adjustment, the points A, B, C, D and Z will be in one line. जर आपलं थेडोलाइट जो आपण वापरणार हा जर ॲक्युरेट असेल, त्याच्या ॲडजस्टमेंट डिस्टर्ब झालेल्या नसतील, तर आपण लोकेट केलेला हा C पॉईंट, D पॉईंट, Z पॉईंट हे एका स्ट्रेट लाईनमध्ये असते, बरोबर, विच इज स्ट्रेट लाईन. If the instrument is not in adjustment, that is the line of collimation is not perpendicular to horizontal axis. जर आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर असेल, त्याची लाईन ऑफ कॉलिमेशन इज नॉट परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल ॲक्सिस असेल, तर जे आपण पॉईंट लोकेट केले ते असे साईडला शिफ्ट होतील, जसं C डॅश D डॅश या पद्धतीनं. त्यामुळे बॅकसाइटिंग मेथडमध्ये आपलं इन्स्ट्रुमेंट हे परफेक्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रोलॉंगिंग स्ट्रेट लाईन, डबल रिव्हर्सिंग मेथड ही दुसरी मेथड आहे. डबल रिव्हर्सिंग, when the line is to be prolonged with high precision, ज्यावेळी आपल्याला एखादी सर्वे लाईन अतिशय ॲक्युरेट प्रोलॉंग करायची असेल, अँड वेन द इन्स्ट्रुमेंट इज इम्परफेक्ट, आपलं इन्स्ट्रुमेंट जे आहे याचे ॲडजस्टमेंट करेक्ट नसतील, द प्रोसेस इज डबल साइटिंग ऑर डबल रिव्हर्सिंग इज यूज्ड. तर या केसमध्ये ही डबल साइटिंग किंवा डबल रिव्हर्सिंग प्रोसेस वापरली जाते. सपोज द लाईन AB इज टू बी प्रोलॉंग टू अ पॉईंट Z. समजा आपल्याला ही AB लाईन आहे, ही Z पर्यंत प्रोलॉंग करायची आहे. डबल रिव्हर्सिंग मेथड, सेटअप थेडोलाइट ॲट B अँड लेवल इट ॲक्युरेटली. AB लाईन आपल्याला एक्सटेंड करायची आहे, तर सुरुवातीला आपण Bला थेडोलाइट सेट करणार, आणखी ॲक्युरेट लेवल करणार. विथ द फेस ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज लेफ्ट, इनिशियली आपला इन्स्ट्रुमेंटचा फेस लेफ्ट असेल. द बॅकसाइड ऑन A अँड क्लॅम्प बोथ अप्पर अँड लोअर मोशन्स. तर एचा इथं रेंजिंग रॉड लावणार, आणखीन आपण बॅकसाइड घेणार, टेलिस्कोप एकडं बॅक मार्क करणार. ट्रान्झिट द टेलिस्कोप अँड पॉईंट C1 अहेड इन लाईन. तर एकडं बायसेट केल्यानंतर टेलिस्कोप आपण ट्रान्झिट करणार, आणखीन C1 पॉईंट मार्क करणार ग्राउंडवर. नेक्स्ट स्टेप, लूजन द लोअर क्लॅम्प. तर C1 मार्क केल्यानंतर लोअर क्लॅम्प लूज करायची. रिव्हॉल्व द टेलिस्कोप इन हॉरिझॉन्टल प्लेन, टेलिस्कोप हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये रिव्हॉल्व करणे. अँड बॅकसाइड ऑन A, bisect A exactly by using lower clamp and tangent screw. Now the face of the instrument is changed. पण इन्स्ट्रुमेंट इथं C सुरुवातीला आता इथं C बायसेट केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होणार, लूज द लोअर क्लॅम्प अँड रिव्हॉल्व टेलिस्कोप. हा लोअर क्लॅम्प लूज करायचा आणि टेलिस्कोप असा पूर्ण रिव्हॉल्व करायचा परत. ओके, अँड अगेन बायसेक्ट रेंजिंग रॉड ॲट, हा एचा रेंजिंग रॉड परत बायसेट करायचा, बरोबर. नेक्स्ट स्टेप, ट्रान्झिट द टेलिस्कोप अँड एस्टॅब्लिश पॉईंट C2 इन लाईन बिसाइड द पॉईंट C1. तर परत दुसऱ्यांदा टेलिस्कोप ट्रान्झिट करा आणि याच लाईनमध्ये C2 पॉईंट मार्क करायचं. नेक्स्ट स्टेप, द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ ट्रू पॉईंट C must be midway between C1 and C2. आता एक्झॅक्ट C हा कुठं असेल, C1 आणखीन C2च्या एक्झॅक्ट सेंटरला आपला C पॉईंट असेल, बरोबर. मेजर C1 C2 अँड एस्टॅब्लिश पॉईंट C एक्झॅक्टली मिडवे
which lies on the true prolongation of AB. आता C1 C2 मधलं डिस्टन्स मेजर करा, त्याचा मिड पॉईंट काढा. So that C will be exactly on line AB. नेक्स्ट शिफ्ट द इंस्ट्रुमेंट टू C. आपल्याला C पॉईंट मिळालेला आहे. इन्स्ट्रुमेंट आपण ठरवलेलं Cला सेट करणार. डबल साईट ऑन B, परत तिथं Bला रेंजिंग रॉड लावणार आणि त्याच्यावरती डबल सायटिंग करणार. एस्टॅब्लिश पॉईंट D1 अँड D2, सेम प्रोसिजर वापरायचं. D1 पॉईंट एस्टॅब्लिश करा, परत D2 पॉईंट एस्टॅब्लिश करा. कंटिन्यू द अँड लोकेट द पॉईंट D एज बिफोर. याच्यात D1 अँड D2चा सेंटर काढावा की तुम्हाला D पॉईंट AB लाईनवरती मिळेल. कंटिन्यू द प्रोसेस अंटिल द लास्ट Z पॉईंट इज एस्टॅब्लिश. आणि सेम प्रोसेस कंटिन्युएशनमध्ये करा, आपल्याला Z पॉईंटपर्यंत पोहोचतो. अशा प्रकारे AB लाईन आपण Z पॉईंटपर्यंत एक्सटेंड केली, प्रोलॉंग केली डबल रिव्हर्सिंग मेथड. Thus in today's lecture we are studying how to prolong straight line by different methods. Thank you.